गुड मॉर्निंग गाईज. वीकेंड आला आहे आणि मी निघालो आहे आदमापूर राईडवर. रस्ते एकदम शांत, सकाळची थंडी भारी वाटते. वेदर मस्त आहे, थोडं फॉगी, थंडगार आणि राईडची फुल मजा घेतो आहे. आदमापूरवरून लवकर दर्शन झालं तर पुढे 23 किलोमीटरवरती बुदरगड किल्ला आहे. तो प्लॅन बेस्ट होईल, तर तिकडे जायचा मी प्लॅन करतो आहे. सकाळचं वातावरण एकदम खरं खतरनाक असतं. हे सकाळचा शांतपणा आणि थंडगार हवा दोन्ही मिळाले की राईड आपोआप परफेक्ट होता. सनलाईट अजून पण हलकी आहे आणि रोड्स पण रिकामे आहेत. एकदम पीसफुल स्टार्ट पाहिजे तसा. मॉर्निंग राईड्स म्हणजे एक वेगळी थेरपी आहे. नो ट्रॅफिक, नो नॉईस, फक्त इंजिनचा आवाज आणि मनात पीस. फायनली पोहोचलो मी बाळूमामा टेम्पल. आता दर्शन करून घेतो. आणि आज खरंच लई गर्दी आहे. मी एवढी गर्दी एक्सपेक्ट नव्हती केली. बाळूमामाचं दर्शन झालं आहे. गर्दी होती त्यामुळे मुखदर्शनच घेतलं. आणि आता पटकन निघूया बुदरगडसाठी. थोडं पुढं आलं लक्षात आलं की बाईकमध्ये पेट्रोल भरायचं आहे. म्हटलं चला एक छोटासा पेट्रोल ब्रेक घेऊया. आणि राईडला निघालं की फ्यूल आणि एनर्जी दोन्ही रिफिल करणं गरजेचं असतं. बाईकला फुल टँक केला. आता मी पण हॅपी आणि ती पण. अँड रेडी फॉर नेक्स्ट स्टेज. आता ऑलमोस्ट पोहोचलो होतो पण फोर्टला. आणि शेवटपर्यंत रस्ता एकदम सुंदर आणि स्मूथ आहे. खराब रस्त्यांचा वगैरे असा काहीच प्रॉब्लेम नाही आहे इकडे. आता आपण आलो आहोत कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका ऐतिहासिक आणि निसर्गरम्य ठिकाणी, ते म्हणजे बुदरगड किल्ल्यावरती. हा किल्ला एकेकाळी मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक होता आणि आजही तो इतिहासाची साक्ष देतो. बुदरगड किल्ला हा कोल्हापूर जिल्ह्यातील गडिंग्लज तालुक्यात आहे आणि समुद्र सपाटीपासून जवळपास 3200 फूट उंचीवरती हा किल्ला वसलेला आहे. इतिहास पाहिला तर या गडाचा उल्लेख यादव काळापासून सापडतो आणि म्हटलं जातं की बुदरगड हा किल्ला शिलाहार आणि यादव काळात एक महत्त्वाचा गड होता. नंतर या गडावरती बहामनी, आदिलशाही यानंतर शिवछत्रपतींचं राज्य आलं. इथून आजूबाजूचा परिसर सुद्धा एक नंबर किल्ला आहे. गावकऱ्यांनी इथं भरपूर कामं केली आहेत लोकांनी. आणि इथून या तलावाचं दृश्य जर तुम्ही बघितलं तर एक नंबर आहे. नाव आय एम हेडिंग होम. थँक्स फॉर वॉचिंग. विअर हेल्मेट्स, राईड सेफ अँड थ्रॉटल रिस्पॉन्सिबली. चल भटकले ना बावरे.